हां हां कोणती टीम काय? चाचू ठीक आहे कंटिन्यू करते ती बसून करतो पण करतो आराम कर. मी जेवण काय करतो करतो ही इनिंग करून जेवायला काय नाव आहे? शाहरुख हां रिडिंग करतोय. साई 11 संघ. चला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर पाठवायची. सॉरी माफ करा 12th मॅन पाठवायचा. तर निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा तमाम यस पंचांचा इशारा. तर जरूर आपण पाहतोय की मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर जाऊयात सामन्यालाच होते सुरुवात. पहिला चेंडू खोला टाकला होता, खोदून जरूर काढलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल, परंतु नाकारलाय. आजच्या दिवसातील 6वी मॅच. बॉलर नेम यस आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. साई 11 साई 11 12th मॅन करण. 12th मॅन आलं तर खूप बरं वाटेल. काही चार्जेस लागत नाहीत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅनसाठी. फ्री ऑफ कॉस्ट बसवतो आम्ही. प्लीज प्लीज. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळताय तुम्ही आणि तुमची स्पर्धा तुमच्या घरचे पाहतात, तुमच्या मित्रवर्ग पाहतायत, तुमचे कलिक पाहतायत आणि तुमचंच नाव जर स्क्रीनवरती नसेल तर ते तुम्हाला कसं वाटेल. तर इथे बॅड बाउन्स बॅड बाउन्स बॅड बाउन्स फाईनला डीप मध्ये. चेंडू 4 धावांसाठी येतो चौकार. जिसका कर रहे थे हम इंतजार वो आया है चौकार. और इसी के साथ यदि देख सकते हो दोस्तों आगाज हो चुका है इस सत्र का. पहले इनिंग का यहाँ पे खेल चलता हुआ. थोड़ा सा रुकेंगे. पंच 2 मिनिटं मॅच थांबवायचे प्लीज. थोडासा चेंजेस करतोय आपण. चाचू 11 टीम के कैप्टन प्लीज यहाँ पे आइए. कुछ यहाँ पे ऑब्जेक्शंस लिए गए हैं. प्लीज चाचू 11 टीम के कैप्टन प्लीज यहाँ पे आइए. चेक. रमेश आपण जर कुठे असेल तर
यस ओमकारजी, याच्यात कुठलीही शंका नाहीये. आयोजक आपल्यासाठीच एवढी मेहनत घेतात, आयोजक आपल्यासाठीच एवढा मोठा खर्च करतात. एक खेळाडू म्हणून आपली हीच भूमिका असली पाहिजे की ज्या गोष्टी घडत असतील, ज्या गोष्टी चुकत असतील किंवा काय करेक्शन असतील, काय फेरबदल असतील तर ते कृपया आयोजकांना बिफोर द मॅच तुम्ही कळवा. ही स्पर्धा तुमचीच आहे, तुमच्यासाठीच आहे. आम्हाला आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या योग्य सहकार्याची. कारण की एवढं मोठं आपण आयोजन पाहतोय मुंबई परिसरामध्ये, हे आपल्यासाठी केलं गेलंय, तर आपण निश्चित स्वरूपाने त्यांना सहकार्य करूयात. या साऱ्या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर मात्र जाऊन थांबतोय 10च्या घरामध्ये. पूल केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कॅच कंप्लीट केली जाते, गोलंदाजाला मिळतं यश. करण मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. करणने केलाय कमबॅक आणि मात्र फलंदाजाला दाखवलाय घरचा रस्ता. इथे मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये टीम सेलिब्रेशन करत असताना अर्थातच साई 11. स्कोर यस स्कोर होतोय 10 रन. पहिला विकेट गेला 10 वर. यस 10 धावा अझरबाद झालेत. न्यू बॅटर बॉस. तर निश्चित स्वरूपाने पहिला मोठी सफलता, पहिले मोठं यश इथे मात्र प्राप्त केलं गेलंय. पहिले षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत चेंडूंची संख्या या षटकातील झालेली आहे ती म्हणजे अखिलेश आलाय 4 बॉल. 4 बॉल. अखिलेश आल्या आल्या पहिला चेंडू युसूफ खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरसावतोय आणि इथे मात्र आपण पाहतो की 1 रन जरूर मिळते. थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. उन्हाचा तडाखा वाढलाय परंतु समोर असलेलं हे लॉन, समोर असलेले गवताचं मैदान याच्यामुळे जास्त ऊन जाणवत नाहीये ॲज कम्पेरेटिव्ह तुम्ही मोकळ्या मैदानावरती जेव्हा खेळता तर जे ऊन परावर्तित होतं ते डोळ्यांवरती येतं, चेहऱ्यावरती येतं आणि उन्हाच्या झळा आपल्याला लागतात. परंतु मी आयोजकांचं कौतुक करेल की या मैदानावरती ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन केलंय याच्यामुळे एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये देखील तेवढं ऊन जाणवत नाही जेवढं ऊन आता सध्याच्या घडीला आहे. वातावरणामध्ये सातत्याने फेरबदल होत आहेत, टेम्परेचर वाढलं या पृथ्वीचं. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोर घेऊन येतोय 12 रन. बघा मनुष्य म्हणून ही आपली पहिली जबाबदारी आहे या निसर्गाचं संवर्धन करणं आणि हे संवर्धन मात्र करत असताना फक्त आणि फक्त झाडे लावा झाडे जगवा हा इशारा देऊन चालणार नाहीये. पाणी जिरवा, पाणी वाचवा, झाडे फक्त लावून त्यांना पाहत नका बसू, त्यांना मोठं करा. त्याच्यानंतर ज्या आज साधन संपत्ती आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, गरज असेल तेवढा त्यांचा वापर करा. कारण की मागील काही वर्षांमध्ये माणसाने अक्षरशः उत्माद घातलाय आणि ज्याचे परिणाम मात्र आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपल्याला सदैव पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तर मी एवढंच सांगेन की ही स्पर्धा फक्त आणि फक्त खेळापुरती मर्यादित राहिलेली स्पर्धा नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून सदैव प्रबोधनाचं काम संजयजी कदम साहेबांनी केलंय आणि आज थोडीशी संधी आम्हाला मिळाली त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला सांगेल की निसर्ग हा सर्वाधिक आपल्याला प्राणापेक्षा प्रिय ठेवा, ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये आपली येणारी पुढची पिढी ही खूप आनंदाने इथे जगेल. बॉलर नेम प्लीज. पाठवा सांगा त्याला आतमध्ये बोला सांगा. 12th मॅन आला नाहीये तुमचा 12th मॅन आतिक आलेत नवीन गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू लेग स्टिकच्या खूप लांबून डिलिव्हर केलाय आणि पंचांनी इथे मात्र आपण पाहतोय की वाईड करार दिलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती आपल्याला 1 धाव जरूर अंकित केली गेली आहे. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाते जाऊन मात्र थांबते 15च्या घरामध्ये. 13 सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी 13च्या घरामध्ये 13 रन्स. लोअर फुलटॉस होता यावेळेस ऑन साइडला फाईन मध्ये डीपला चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेलाय. बघा गोलंदाज आतिकचं मी कौतुक करेन.
क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी आहे त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलंय. एक चांगल्या गोलंदाजाची, एक उत्तम गोलंदाजांची ओळख पहिली हीच असते की तो फलंदाजांना त्याच दिशेने मारण्यासाठी भाग पाडतो जिथे तो क्षेत्ररक्षक तैनात करतो, आणि हेच दाखवते आतिक. लेग स्टिक्सला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू. अजून एक वाईट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव फलकावरती अंकित केली जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून येणारे या 10-1 धावा शेवटच्या क्षणी भरपूर डोकेदुखी होतात ज्यावेळेला सामना शेवटच्या बॉलवरती जातो. या धावा रोखाव्या लागतील. नो बॉल, बीमरचा नो बॉल. इथे मात्र करार दिला गेलाय वाघेला सरांच्या माध्यमातून, मकवाना सरांच्या माध्यमातून. आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मकवाना सरांना, ज्यांनी मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा पाया घालत असताना आपली अमूल्य अशी योगदानाची भूमिका दर्शवली. तो काळ आठवा मित्रांनो, ज्या वेळेला मात्र क्रिकेट खेळणं तेवढं सोयीस्कर नव्हतं, तेवढं इझी नव्हतं. शूज घेणं खूप लांबची गोष्ट झाली, पायात चप्पल जरी आली तरी भरपूर होतं. आणि तो काळ MRFच्या वाईट चेंडूंचा, की ज्याचा फर काढायचा म्हणला ना पहिल्या बॅट्समनला त्याचा घाम निघायचा, आणि तो काळ आणि त्या काळचं क्रिकेट ज्यांनी मात्र अक्षरशः गाजून सोडलं असे मकवाना सर मात्र आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पंचांची भूमिका दर्शवत आहेत. ऑन साईडला चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट घरंगळत. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावत येतोय, पळत येतोय. चेंडूला मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न देखील यशस्वी झालाय आणि धावफलकावरती मात्र भर पडते सिंगलने. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 17च्या घरामध्ये. 17 रन ऑन स्कोर कार्ड. षटकातील 3 बॉल झालेत. मोठा फटका, हवाई सफर, एअर स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाहायची भूमिका दर्शक आणि क्षेत्ररक्षक पाहतायत. फरार झालाय चेंडू सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी. आपण पाहतोय की षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने धावफलकावरती मात्र एक प्रचंड मोठा वेग पाहायला मिळालाय आणि चेंडू मात्र जाऊन थांबलाय षटकाराच्या पलीकडे आणि धावसंख्या देखील जाऊन थांबली 22च्या पलीकडे, अर्थात 23च्या घरामध्ये. 23 रन्स. चांगल्या वेगाने धावफलक पुढे पुढे चाललंय. अजून एक लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु नीटचा संपर्कामध्ये आलेला नाहीये. पंचांचा इशारा. इथे मात्र वाईट बॉल येतोय. अजून एक खराब चेंडू. आतिक थोडेसे महागडे पडलेत. आतिकने अतिरिक्त धावा खर्च केलेत. आतिकने आता मात्र कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कुठेतरी फोकस करावं लागेल अचूक टप्प्यांवरती, कारण की पंचांच्या उजव्या साईडनी राऊंड द ओव्हर द विकेटचा ते मारा करतायत आणि पिचिंग मात्र लेग स्टिकच्या बाहेर केला जातोय आणि याचाच परिणाम मात्र आपण पाहतोय की वारंवार इथे यस बॅटिंगच्या आउटसाइड एज विकेटचं पतन. आतिकने कमबॅक केलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थंडगार ताक इथं मात्र आलंय ओमकार, आणि भारतीयांचं हे स्पेशल थंडगार पेय आहे. भारतामध्ये सर्वाधिक जास्त पसंती जर कुठल्या गोष्टीला मिळत असेल तर ती म्हणजे पहिली चहा आणि दुसरी मात्र हो आपला ताक. आणि उन्हाळ्याचे दिवस पाहता आयोजकांच्या माध्यमातून मात्र आमचं व्यासपीठ आणि आमचं कॉमेंट्री बॉक्स खूप चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम केलं गेलंय. खऱ्या अर्थाने आजच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे आपल्या शारीरिक बिघाडांमध्ये वाढ होऊ लागली ना सर, आपलं पारंपरिक पेय काय आहे त्याच्यावरती फोकस करावं लागेल. कोल्ड्रिंक्सला थोडंसं लांब ठेवा, ताकाला जवळ करा, ज्यामुळे तुमचं पित्तनाशक तर ताक आहेच, तुमचं शरीर देखील थंड ठेवेल आणि तुम्हाला मजबूत देखील ठेवेल. कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, चांगलं एनर्जेटिक ड्रिंक आहे. लास्ट बॉल आहे, काळाची गरज आहे. येस, एनर्जी ड्रिंक मध्ये अजून एक नाव ऍड केलं जाऊ शकतं परंतु हे योग्य व्यासपीठ नाहीये. तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की धावफलकावरती ब्रेक लावला गेलाय. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज आतिकने छोटासा कमबॅक जरूर केलाय, परंतु त्याला बाद केलंय परंतु धावा भरपूर खर्च केल्यात. 25 अरे क्या बात आहे. तर रमेशजी वांदळे सर आमच्याबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले गेले, जे टेक्निकली हेड आहेत
या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि रमेश वांजळे सरांबरोबर बसून थोडीशी चर्चा चाललेली या स्पर्धेला घेऊन. आणि साहेबांनी मात्र आवर्जून सांगितलं की या स्पर्धेमध्ये जेव्हा सेमीफायनलच्या मॅचेस चालू होतील ना त्यावेळेला मात्र प्रत्येक टीमच्या सर्व खेळाडूंना रेड बुल म्हणून दिले जाणार आहेत ॲज अ एनर्जी ड्रिंक म्हणून. काहीतरी नवीन उपक्रम काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न रमेशजी वांजळे साहेब करतायत. आणि या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करत असताना पार पाडत असताना त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या हातामध्ये या स्पर्धेचं कायद्याचं एक पुस्तक आहे आणि त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये भली मोठी लाईन लिहिली गेली आहेत कायद्यांची नियमांची. आणि एक जरी तुम्ही कायदा मोडला तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. यस कायदे तज्ञ या स्पर्धेचे रमेशजी वांजळे साहेब. तर मोस्ट वेलकम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अरसलान येस 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 नो प्रॉब्लेम. अरसलान आलेत नवीन गोलंदाज. प्रचंड वेगवान चेंडू होता तेवढाच वेगाने ठोकलाय सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाणार का? हो यस जाणार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. ओव्हर टू डीजे. नो डाऊट ही आत्मीयता आहे संजय कदम साहेबांबद्दलची. ही ताकद आहे त्यांची. आणि अजून एक मोठा फटका. फरार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक. षटकार षटकार षटकार. आता एअर स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थांबायचं नाव घेत नाहीत फलंदाज. टोटल स्कोर जाऊन थांबतोय 43. या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक आता मात्र गाठला गेलाय. पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3ही चेंडूंवरती 3 मोठे षटकार. क्या बात आहे. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डोळ्याचं पारणं फेडणारी ही फटकेबाजी राहिली आहे. अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं या फलंदाजाने. अजून एक षटकार. 4 चेंडू 4 षटकार आणि पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. मला मित्रांनो एवढंच सांगायचंय दिवाळी नाहीये दसरा नाहीये परंतु षटकारांचा बोनस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या बरोबरीने बॅटिंग करणारी टीम अर्थातच चाचू 11च्या झाल्यात 50 धावा पूर्ण. पहिला संघ ठरतो या स्पर्धेतला ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली. साहेब चर्चा चाललेली या स्पर्धेच्या व्यासपीठावरती उपस्थित या सर्व मान्यवरांची, चर्चा चाललेली या सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची, चर्चा चाललेली या सर्व पदाधिकाऱ्यांची ज्यांनी मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलंय. नो डाऊट आमचा सरसेनापती संजयजी कदम साहेब आहेत परंतु त्यांच्या पाठीशी उभी असलेली ही सर्व त्यांची ताकद त्यांचं सैन्यबळ आज मात्र आमच्या व्यासपीठावरती आलं. हवेमध्ये चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता. कॅच जरी कंप्लीट झाला असता तरी फलंदाज बाद नसता झाला आणि चेंडू मात्र भूमीला दान झालाय. खराब गोलंदाजी राहिली आहे. मित्र असंच म्हणेन की त्याहून अधिक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुलटॉसचे चेंडू होते. बिमरचे चेंडू इथे समोर आले. त्यांच्यावरती मात्र प्रहार केला गेला. गोलंदाज अक्षरशः अरसलान भरकटलाय आणि याला पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणावं लागेल. अजून एक मोठा फटका. चेंडू जाणार कुठे पाहावं लागेल. आणि वा काय कॅच पकडलाय. आईवा कॅचचं जर पारितोषिक असते तर नक्की साहेबांना दिलं गेलं असतं. आणि हो यस आहे का 100 रुपयांचं पारितोषिक प्रथमेश साहेब तुम्हाला इथे आलेला आहे रमेशजी वांजळे साहेबांकडून. चला आजच्या दिवसाची इन्कम झालीच. आज संध्याकाळी घरी जायला मोकळं.
हवेमध्ये असेल चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. चला पुढचा सामना असणार डब्ल्यू बॉयज वर्सेस रुईया पार्क 11. टॉस करायचा आपल्याला. डब्ल्यू बॉयज वर्सेस रुईया पार्क 11. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही टॉस घेत आहोत. विनंती असेल डब्ल्यू बॉयज आणि रुईया पार्क 11. स्कोर येस सर, आम्ही स्कोर घेऊन येतो तुमच्यापर्यंत. स्कोर जाऊन थांबलाय 59. खूप मोठा स्कोर आहे. समोरच्या बिल्डिंग पेक्षा धावसंख्येची बिल्डिंग थोडीशी मला मोठी वाटू लागली आता. तर 59 धावा झालं. 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा केला जाणार. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शाहरुखने ज्या प्रकारे आग लावली आहे ना आतापर्यंत, त्याच्या बॅटिंगमधून 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. कौतुक कौतुक कौतुक. कौतुकाचा वर्षाव आता मात्र शाहरुख वरती होतोय. एका शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये आग लावली आणि दुसरा शाहरुख खान जो मात्र या मैदानावरती आग लावतोय, आपल्या टीमसाठी निर्णायक धावा गोळा करतोय. बॅकफुटला गेलेत, पंच केलायत कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र सरसावतोय डीप कव्हर मध्ये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी अजून एक चांगला नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. एक से बढ़कर एक. आज तोहफे मिलेंगे कई सारे अनेक. इथे आलाय चौकार. डब्ल्यू बॉयजचे कॅप्टन, डब्ल्यू बॉयज टीमचे कॅप्टन. चला यायचंय आपण लवकर. डब्ल्यू बॉयज टीमचे कॅप्टन येस, रुईया पार्कचे कॅप्टन इथे आलेत. नो बॉलचा इशारा आलाय. बघा हे षटक संपल्यानंतर आम्ही टॉस घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवायचे. आमच्या प्रमुख आयोजकांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. सर्व खेळाडू, सर्व टीम, सर्व कॅप्टन्स भरभरून प्रेम देत आहेत, सहकार्य दर्शवत आहेत. ज्या प्रकारे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म सजवलं गेले त्याच प्रकारे यावेळेस अजून एक मोठा फटका सीमारेषेच्या पलीकडे येतो. हा षटकार कोण थांबवणार या शाहरुखला आणि थांबणार तो शाहरुख कसला. मी तर एवढंच म्हणेन, वेस्टर्न एक्सप्रेस वरती जणू काय ट्रॅफिक नाहीये आणि भरधाव वेगाने आता गाडी चालवायची अशाच प्रकारे तुटून पडलाय आणि ऍक्सिलरेटर खूप जोराने दाबून ठेवलंय. षटकार 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 इथे मात्र तो दर्शवतोय. शाहरुखच्या वैयक्तिक धावा आता मला मोजाव्या लागतील. शाहरुखच्या वैयक्तिक धावा आता मला मोजाव्या लागतील. 44 या धावसंख्येवरती शाहरुख खेळतोय आणि ओ हो 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 44 या धावसंख्येवरती शाहरुख बाद झालाय आणि त्या इनिंग मध्ये शाहरुखने लगावले 6 षटकार, 1 चौकार. शाहरुखची बॅटिंग मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर शाहरुखसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विशू थांब जरा, कॅमेरा घ्यायचा. एक ओव्हर संपवतोय. येस, सर्व टॉस इनिंग ब्रेक मध्येच घेतले जातील. सर्व टॉस हे आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करायचे याची आपण दक्षता बाळगूयात. सध्या आमचा कॅमेरा मॅच कडे व्यस्त आहे, त्याला आम्हाला डिस्टर्ब करायचं नाहीये. शाहरुख काय खेळलायस मित्रा. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी. अनु मलिक यांचा डायलॉग आठवला मला. आग लगा दी. शाहरुखने अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आग लावून टाकली. तर यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की पंचांचा इशारा अद्याप देखील यस आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट्स नो बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी राहिली आहे. बघा साई 11 संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, परंतु त्याला अनुसरून गोलंदाजी चालू नाहीये. हॅलो, दुपारच्या क्षेत्रामध्ये शरद प्रभू शाखा प्रमुख साहेब यांचं आगमन झालंय, त्यामुळे हार्दिक हार्दिक स्वागत. तर निश्चित स्वरूपाने शरदजी प्रभू साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांच्या स्वागताखातीर इथे लगावला गेलाय षटकार. क्या बात आहे. षटकारांनी मात्र साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. याहून अधिक गोड क्षण काय असेल. पाहुण्यांचं येणं, पाहुण्यांचं नाव घेणं आणि त्याच्यानंतर लगेच षटकार पाहायला मिळणं ही एक वेगळी ताकद आहे आणि निश्चित स्वरूपाने ही ताकद आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकार येतो, षटकाराच्या बरोबर धावफलकावरती आपण पाहतो वेगाने धावसंख्या जाऊन मात्र स्थिरावली गेली तब्बल 77च्या घरामध्ये. सेमीफायनलला ज्यांनी आपल्याला हे बघा मित्रांनो, ज्या प्रकारे रमेश साहेब आम्हाला सांगतायत की प्रशांत सेमीफायनलच्या सामन्यांसाठी ज्या प्रकारे आपण अनाउन्समेंट केली होती की 2 सेमीफायनलच्या मॅचेस होतील आणि त्याच्यामध्ये टोटल 48 खेळाडू खेळणार आहेत आणि त्या 48 खेळाडूंना 48 रेड बुल देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे आमच्या लाडक्या
महिला रणरागिणी शिवसेनेच्या अर्थातच रेश्मा ताई यांचं मी आभार व्यक्त करेन. क्या बात आहे. अशा प्रकारे पाठराखण जर करणारे असतील, विनंती असेल आमच्या स्वयंसेवक थोडंसं बॅनर सांभाळायचं आहे तिकडे. हव्याचा प्रवाह थोडासा वेगाने वाहू लागलाय, तर प्लीज मी विनंती करेन थोडंसं बॅनरकडे लक्ष द्यायचं आहे. चौपाटी इथून जवळच आहे, त्यामुळे हवेचा प्रवाह देखील थोडासा वेगाने वाहतोय. प्लीज आपले बॅनर्स आपण काळजी बाळगायचे. विशाल जाधव, विशाल जाधव बॅनर. बघा तिथे एक लहानसा चिमुकला त्या बॅनरला सावरण्याचा प्रयत्न करतोय. दाद द्यावा लागेल त्याच्या या न्यूजवर तर कर्तृत्वाची. कुठल्याही प्रकारचा मोह नाहीये, फक्त तो बॅनर मला पडून द्यायचा नाहीये, त्याच्यात तेवढी ताकद नाहीये, तरी देखील त्यांनी प्रयत्न केलाय. ऑन साईडला अजून एक मोठा फटका सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार. तर या मॅचच्या या सत्रामध्ये मला षटकार पाहायला मिळालेत. आज पक्षी कमी आणि चेंडू हवे जास्त मध्ये पाहायला मिळतोय. तर याचबरोबर आपण पाहतो की पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त, आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर धाव फलकावरती आमचे गुणलेखक मित्र पाटील साहेब आम्हाला कळवत आहेत की स्कोर जाऊन थांबलाय. ते देखील कन्फ्यूज झालेत, कारण की भरपूर मोठी बेरीज वजाबाकी करायची. तोपर्यंत आपण जाऊया टॉस घ्यायला. येस, तोपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण जाऊया आता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने, जिथे मात्र टॉस केला जातो. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तिथे आलेले आहेत. डब्ल्यू बॉईज संजय जाधव साहेब आपणास विनंती करतो आपण पुढे यायचंय. संजय जाधव साहेब आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय आम्ही. डब्ल्यू बॉईज आणि विरुद्ध रुईया पार्क 11. येस सर, पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती धावा 83 झाले, 84 करायचं. 83 धावा धाव फलकावरती आल्यात आणि 84 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलं गेलंय. भलं मोठं लक्ष. परंतु हे क्रिकेट आहे, इथे सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज फेअर अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल. लव, वॉर अँड क्रिकेट. मुकेश टॉस दे ना तिकडे. विशाल जाधव टॉस घेऊन गेला का? डब्ल्यू बॉईज टीमचे कॅप्टन आलात काय? डब्ल्यू बॉईज कदाचित इथे उपस्थित नाहीयेत. डब्ल्यू बॉईज आपणास मी विनंती करतो सर्व मान्यवर थांबणे. डब्ल्यू बॉईज किधर आहे? चलो जल्दी. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो थोडासा फेरबदल. मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा. कार्यसम्राट चषक 2025 मी थोडासा ब्रेक घेतोय आणि आपल्या पुढच्या या मॅच मध्ये आपल्या सर्वांसाठी या स्पर्धेचं धावतं वर्णन अर्थातच लाईव्ह कॉमेंट्रीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूयात द व्हॉइस ऑफ दादर अर्थातच आमचे साथी समालोचक मित्र ओमकार जी यांना. आइए सुनते अगली मॅच की कहाणी ओमकार जी की जुबानी. थँक्यू प्रशांत. मुख्यमंत्र्याकडे लगेच वळतो आपण मित्रांनो. ज्या ठिकाणी टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा आपण पाहतोय डब्ल्यू बॉईज अगेन्स्ट रुईया पार्क. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. कॉल रुईया पार्क फिल्डिंग. ओके, रुईया पार्क हॅव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. रुईया पार्क सज्ज असेल नेक्स्ट मॅच मध्ये. डब्ल्यू बॉईज देखील सज्ज असताना पाहायला मिळणार. परंतु सध्याच्या घडीला मैदानात काय चालू मित्रांनो, वर सूर्यप्रकाश मैदानावरती ज्या प्रकारे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय, सूर्यदेव तळपलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तेवढाच आणि त्याच ताकदीचा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॅटर्सने बॅटिंग केली, विशेषतः शेवटच्या षटकामध्ये जो काही तडाखा दिलाय, हा तडाखा मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. तो यावेळी साई 11 संघाला बराचसा क्षतिग्रस्त करून गेला. लक्ष समोर असणार आहे ते तब्बल 84 धावांचं. धावसंख्येचा हा माउंट एव्हरेस्ट जरूर आपल्याला पाहायला मिळतो. जो रचला गेलाय तो पार केला जाईल का, हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात जरूर असणार आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही क्षणातच मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. कठीण लक्ष जरूर आहे, परंतु मित्रांनो नुकताच प्रश्न देखील उल्लेख केला, क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काही नाहीये. इव्हन आपण जर इम्पॉसिबल या शब्दाची फोड केली ना मित्रांनो, तर त्यामध्ये पाहायला मिळतं आय एम पॉसिबल.
इम्पॉसिबल अशक्य ही शक्य होताना क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय. त्यामुळे आजचा दिवस तशाच प्रकारे सुरुवात झाली. 2 सामने आपल्याला टाय होताना पाहायला मिळालेत. या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार या जरूर आपण पाहणार आहोत. या कार्यसम्राट चषकाचा हा थरार. मित्रांनो, ज्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठीचा हा सगळा थाट तामझाम आपल्याला पाहायला मिळतो असं व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या संपूर्ण अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या कार्याला तळागाळापर्यंत पोहोचवलं. तळागाळातील प्रत्येक समाज घटकामधील प्रत्येक प्रवर्गामधील नागरिकांपर्यंत पोहोचत असताना त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला या मैदानाच्या चारी बाजूला जे वैभव आपल्याला पाहायला मिळते ना मित्रांनो, हीच ती प्रगती आहे, हीच ती पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. चला, दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर एक प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा, समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. बोथ द टीम्स वी वुड रिक्वेस्ट यू प्लीज युअर एक्स्ट्रा प्लेअर सेंड युअर एक्स्ट्रा प्लेअर इनटू द कॉम्बॉक्स विच इज मॅन्डेटरी फॉर एव्हरी टीम. आम्ही सकाळपासून प्रत्येक संघाला हीच सूचना देतोय, वारंवार ही सूचना देण्यास आम्हास भाग पाडू नका ही विनंती आहे. लक्षात घ्या, एक दर्जेदार स्पर्धा खेळण्याची नामी संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. लाख मोलाचा पारितोषिक, 1ही रुपया तुमच्याकडून एंट्री फी प्रवेश फ्री म्हणून घेतली गेली नाहीये. त्यामुळे निश्चितच सहकार्य करा आयोजन समितीला आणि आपापला एक्स्ट्रा प्लेअर मैदानात कॉम्बॉक्स मध्ये पहा. मुस्तफा सज्ज होतात पहिला चेंडू घेऊन आणि पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा धमाका. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. कार्यसम्राट चौकार. पाठवा डीजे. यावेळी स्लॉक्सनी पाहायला मिळतो मिड विकेट झोन मध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 84 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जी धावसंख्येची गती रिक्वायरमेंट आपण पाहतोय मित्रांनो, निश्चितच जवळजवळ 22 ते 24 धावांच्या दरम्यानची विरंगती आहे. तिला जर गाठायची तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये अशा प्रकारचे धमाके करावे लागतील. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या चेंडूमध्ये स्लॉक स्वीपच्या माध्यमातून एक धाव देखील आली आहे. असलान आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. मुस्तफावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. मुस्तफा एक चांगला डिसेंट बॉलर म्हणून संपूर्ण परिसरात जरूर नावलौकिक मिळवलेला गोलंदाज आहे. परंतु यावेळी मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे, पहिल्या चेंडूवरती चांगलं आक्रमण झालं. यावेळी लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय संदीप येतात स्ट्रायकिंग इनला. संदीपसाठीच फील्डमध्ये काही बदल. मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या बाहेर. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये पूर्णतः आलेला नाहीये. कौतुक करावं लागेल मुस्तफाचं, आपली लाईन अँड लेंथ अचूक ठेवली आहे. आपल्या अँगलने चेंडूला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केलाय डावकरण्याच्या फलंदाज झाला त्यात सक्सेसफुल झालेत. हलकेसा एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स ज्याच्या मात्र निश्चितच मदत होताना आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान डॉट बॉल येतात. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी मात्र अमृत तुल्य असेल तर या क्षणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थातच आपण पाहतो यावेळी चाचू 11 संघाला. कोणवा डब्याचा चेंडू ब्रह्मास्त्र बाहेर काढला. हलक्या चेंडूला केवळ फ्लिक केलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले जाईल. एक धाव जरूर अर्जित होते. नेक्स्ट मॅच बिटवीन द डब्ल्यू बॉयज आणि रुया पाक 11. दोन्ही संघांनी तयारीत राहा. नुकताच टॉस झाला मित्रांनो. रुया पाक 11 संघाने तो नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नुकताच आपल्यापर्यंत माहिती पोहोचली सेमीफायनल मध्ये पोहोचणाऱ्या चारी संघातील खेळाडूंना रेड बुल या एनर्जी ड्रिंकची वाटप देखील केलं जाणार आहे. शाखा प्रमुख सन्माननीय रेश्मा राजन मॅडम यांच्या माध्यमातून जरूर एक चांगला इनिशिएटिव्ह. यावेळी स्विचिड आणि हा स्विचिड होतोय सक्सेसफुल. गॅप मध्ये चेंडू होईल फरार. मिळतील या चेंडूवरती धावा 4-4-4. स्ट्रोक पा गोलंदाजाच्या लाईनचा यूज केला, पेसचा यूज केला, टप्प्याचा यूज केला, लाईन मध्ये आले, अगदी योग्यरित्या फटक्याला खेळून करण्यात सक्सेसफुल झालेत असलान. आत्मविश्वास द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2 चौकार आतापर्यंत बॅटमधून धावसंख्या फलकावरती 10-10. लोअर फुलच्या चेंडूला ऑन साईडला जरूर खेळून गेला जाते. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये,
पण तिथपर्यंत चेंडू जाण्याची आवश्यकता पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगलं ऑन दी सर्कल, इन दी सर्कल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर होते शेवटच्या चेंडूवरती आणि शेवटच्या चेंडू नंतर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 11 धावा विदाऊट एनी लॉस. अरकम येताना पाहायला मिळतील नवीन गोलंदाज आणि नुकताच प्रसंगांनी उल्लेख केला ज्या प्रकारे मुंबईची ही वैभवशाली मुंबई म्हणून संपूर्ण जगात जगविख्यात आहे. कोविडचा काळ कोण विसरेल मित्रांनो. ज्या कोविडच्या काळामध्ये याच मुंबईमध्ये सर्वाधिक कोविडचे पेशंट आढळले होते. परंतु ज्या प्रकारे धारावी सारख्या घनदाट वस्तीमध्ये देखील अशा प्रकारची त्या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला गेला अशा प्रकारची सोय केली गेली की धारावी पॅटर्न म्हणून त्याची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. आखू टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता. नॉस्ट्राइक संधी जरूर झाली आहे. थ्रो केला गेलाय परंतु यष्टांच्या पासून थोडासा दूरवर असणारा थ्रो. लेग बाईटचा इशारा येतोय. प्रयत्न चांगला झाला यावेळी फलंदाजाचा परंतु निश्चितच आपण पाहतो चेंडूच्या लाईन मध्ये तितक्या चांगल्या प्रकारे येऊ शकले नाहीत, कनेक्ट करू शकले नाहीत. दरम्यान लेग बायच्या स्वरूपातील ही धाव जरूर पंचांनी कळवली आहे. एकदा जरूर ऍड होते. सिंगल्स डबल्सने तितकीशी हरकत या ठिकाणी टीम चाचू 11 संघाला नसेल परंतु ते साई 11 संघाला आवश्यक असणार आहे. ते मोठी प्रहार पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पाच चांगली रणनीती आहे. कुठल्या प्रकारचं रोन दिला जात नाहीये, हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये आणि ज्या प्रकारची लेंथ इथे हिट केली जाते ती लेंथ खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. ज्या लेंथवरती खऱ्या अर्थाने फलंदाजाला मोठे फटके खेळणे तितकी सोपी गोष्ट नसते. वारंवार सफल होत आहे. त्यावेळी प्रयत्न केला मिस्टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत परंतु त्या ठिकाणी निर्जन स्थळी चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. प्रयत्न कोणत्याही प्रकारचा झेलसाठीच आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. एक धाव इथे अर्जित झाली आहे. एका धावाचे समाधान मानतायत. अस्लान स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण की खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळते. फेस केलेत आतापर्यंत 5 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून येत आहेत त्या तब्बल 10 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने हा खेळाडू खेळतोय परंतु इथे आवश्यकता आहे षटकार चौकारांची आतिषबाजीची. यावेळी मोठा धमाका येतोय. स्टँड अँड टिस्पा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज अस्लान यावेळी ऑन साईडला चपराक लगावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. षडंपूल करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक व स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहील. या प्रयत्नात आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितच दही दिला जातोय म्हणावा लागेल तो संदीपचा. स्वतः सॅक्रिफाईस करतील. विकेट संदीपमधील बाद. विकेटचं पतन. विकेट नंबर 1 एक डॉट बॉल नंतर रिक्वायर्ड क्लाइंब होताना पाहायला मिळतो. वर जाताना पाहायला मिळतो. अधिक वाढताना पाहायला मिळतो. तेवढाच प्रेशर, दबाव, तडपण बॅटरपर्यंत देखील वाढता परंतु कौतुक करेन गोलंदाज. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ स्टॉप. अप्रतिम, दर्जेदार षटक इथं पुन्हा 2 षटकांचा खेळ झाला पुन्हा समाप्त आणि 2 षटकांच्या अंती आपण पाहतो धावसंख्या फलकावरती 20 धावा 1 गडी बाद. टीम साई 11 DJ. मराठी बिराठी गाणे लाव ना मस्त.
मार्केटला गाणं हेच वाचणार हाय. थँक्यू डीजे. मार्केटला गाणं कोणतंही एकाच गोष्टीची आहे, कोण जिंकणार तो कार्यसम्राट चषक, कोण असणार तो अनभिक्ष सम्राट या कार्यसम्राट चषकाचा. याच्यासाठी दावेदारी पेश करताना मैदानाच्या आतमध्ये चाचू 11 जरूर आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 करतो समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल त्या 27 धावा. आता मात्र समीकरण जवळजवळ शक्यच्या घरात जाऊन पोहोचलंय. डीजे आणि 4थं षटक घेऊन सज्ज गोलंदाज पहिला चेंडूवरती भिरकावून दिला. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अबेगेट षटकार नंबर 1. आकाश आलेत आणि पहिल्या चेंडूवरती आकाशाची दिशा दाखवली आहे ती फलंदाज फहादने. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका जरूर खेळलाय, परंतु यावेळी त्या प्रकारचं टायमिंग पाहायला मिळत नाही, ती वीट पाहायला मिळाली नाही. आकाशने लेंथ कशी बदलली आहे मित्रांनो. यॉर्कर जो मी हिट करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी.
जर तुम्ही योग्य लेंथ हिट केली तर धावा मोठ्या फटक्यापासून वंचित राहता, परंतु जर योग्य लेंथ हिट नाही झाली तर फलंदाज मात्र त्याचा उपयोग करत असतो. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉसला मात्र मोठ्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न होता कन्वर्ट करण्याचा. नो बॉलचा इशारा देखील येतो. बिवरचा नो बॉल कॉल केला गेला आहे. त्या चेंडूवरती 2 धावा देखील अर्जित केल्या जात आहेत. या मॅच मध्ये अजूनही मात्र निश्चितच काही प्राण फुकण्याचं काम जरूर केलं जात आहे. नो बॉल असेल त्यावरती या 2 धावा 3 धावा बोनसच्या स्वरूपात असंख्य धावा 37 फ्रीचा चेंडू आणि फ्रीला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यामध्ये जरूर झालाय. बाउंड्री लाईनवरती चेंडूला कॅच केलं जात आहे, परंतु विकेट नसणार आहे. येते केवळ 1 धाव. या सामन्यामध्ये आता मात्र म्हणावं लागेल काहीशी औपचारिकता पूर्ण करण्याचं काम जरूर केलं जात आहे, परंतु कौतुक करावं लागेल चाचू 11च्या बॅटर्सचं. थोडासा विचार करावा लागेल. एक चांगला फटका येतोय. कोणता क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी फाईन खेळला गेलेला चेंडू. या चेंडूवरती मिळतील धावा पूर्ण 6 षटकार. चला तयार आहे डब्ल्यू बॉय रुया पार. डब्ल्यू बॉईज आणि रुया पाक तयार करायचा आहे. रुया पाक संघ आपल्या निर्णयाप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल जरूर आपण पाहिलं, पण निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातील खेळाडूंना ज्या प्रकारचा मंच मिळालाय, खऱ्या अर्थाने हे सर्वच्या सर्व खेळाडू आज भाग्यशाली आहेत, भाग्यशाली समजतील स्वतःला. सुदैव त्यांचं की ज्या परिसराचं नेतृत्व त्यांना पाहायला मिळतं, ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांना एक चांगला स्टेज उपलब्ध झालाय. विशाल इकडे शेवटचा चेंडू असेल षटका दिल्या डावातील. रुया पाक 11 पुन्हा एकदा विनंती असेल. चला भावेश नवलू अँड कंपनी. भावेश आपल्याला पाहायला मिळतील. त्या संघामध्ये अतुलला आपण पाहणार आहोत, मयांकला पाहणार आहोत, अनुपला पाहणार आहोत. एक ना अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे सध्याच्या घडीचे स्टार आपल्याला खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळेल. रुया पाक 11 संघ प्रशांत गणेश आपल्या माहितीसाठी हा असा संघ ज्या संघाने जवळजवळ या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वामध्ये अंतिम फेरी अथवा उपांत्य फेरी गाठलेली पाहायला मिळते. त्यामुळे वन ऑफ द मोस्ट फेवरेट कंटेंडर आपल्याला पाहायला मिळतील, जे नेक्स्ट मॅच मध्ये जरूर लढत देतील डब्ल्यू बॉय संघाला. दोन्ही संघांना शुभेच्छा. दरम्यान चाचू 11 संघ तब्बल 39 धावांच्या भल्या मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मनपूर्वक अभिनंदन